दीक्षाभूमी परिसरामध्ये आंदोलक आक्रमक झालेले आहेत। भूमिगत पार्किंगला विरोध करण्यात आलेला आहे। याआधी देखील आधीपासूनच आंबेडकरी अनुयायांकडून विरोध करण्यात येत होता, मात्र प्रशासनाने त्यांच्या विरोधाची दखल न घेतल्याने आता हे अनुयायी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती की या पार्किंगला आधीपासूनच विरोध होता, मात्र आंबेडकरी अनुयायांच्या भावनांशी खेळ सुरू आहे। त्यांनाही मुळात पार्किंग हवे की नाही याचा कोणताही विचार न करता ही पार्किंग बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं, त्यामुळे हा जो विरोध होतोय तो होणारच होता अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यांच्याकडून असंही आवाहन करण्यात आलेलं आहे की सरकारने लवकरात लवकर या अनुयायांच्या भावना समजून घ्याव्यात आणि या पार्किंगचं कामही थांबवावं। तर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये जे भूमिगत पार्किंग उभारण्यात येत होतं त्याला विरोध करण्यात येतोय आणि त्या पार्किंगचं जे बांधकाम होतं ते पाडण्यात येतं। ही लाईव्ह दृश्य आपण नागपूरमधून बघतोय। काही वेळापूर्वीच आता नितीन राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। ते अधिवेशनासाठी मुंबईमध्ये आहेत आणि ते हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडणार आहेत आणि या संदर्भात चर्चा करण्याचा देखील प्रस्ताव ठेवणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। शेकडोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी ह्या पार्किंगच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तोडण्यासाठी एक तोडकाम सुरू केलेलं आहे। ही पार्किंगचे जे बांधकाम आहे ते तोडलं जात आहे। अनेक अनुयायांचा यामध्ये सहभाग आहे। आता यांची समजूत काढण्यासाठी किंवा यांच्याशी संवाद करण्याचा कोणी प्रयत्न करते का हे देखील बघावं लागणार आहे। काही वेळापूर्वीच त्यांची बैठक देखील बोलवण्यात आलेली होती, त्यामुळे त्या बैठकीतून नेमका काही तोडगा निघतोय का याकडेही लक्ष लागलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। संपूर्ण बांधकाम जे आहे ते तोडण्यात आलेलं आहे। नागपूरमधली ही लाईव्ह दृश्य आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। दीक्षाभूमी परिसरातील ही दृश्य आहे। दीक्षाभूमी परिसरामध्ये अनुयायांसाठी मोठं भूमिगत पार्किंग उभारलं जाणार होतं, मात्र हा प्रकल्प सुरू करताना आपण दृश्य बघतोय अनुयायांकडून काही ठिकाणी आग देखील लावण्यात आलेली आहे। जे बांधकाम होतं त्या ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे। ही दृश्य आपण लाईव्ह बघत होतो। अनेक ठिकाणची जी सळीची कामं आहेत किंवा बांबूचे जे काही सापळे उभारले गेलेले होते ते देखील पाडण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणच्या काही बांधकामाला देखील आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। लाईव्ह दृश्य आपण बघतोय। या संदर्भात आता काही बैठका होत आहेत का किंवा प्रशासक काही मध्यस्थी करून या अनुयायांना शांत करण्याचे काही प्रयत्न करते का हे देखील बघावं लागणार आहे। ही लाईव्ह दृश्य पुण्यातून दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंग उभारण्यात येणार होती। या पार्किंगला अनुयायांनी विरोध केलेला आहे आणि शेकडोंच्या संख्येने अनुयायी हे पार्किंग ज्या ठिकाणी हे पार्किंग उभारलं जात होतं त्या ठिकाणी एकत्र घुसलेले आहेत। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, तुम्ही त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आता आंदोलकांकडून काही ठिकाणी आगही लावण्याचे प्रयत्न केले जातात अशी दृश्य आपल्या समोर दिसत आहेत। नक्कीच प्राची, दीक्षाभूमीच्या परिसरामधील मैदानात आपण आहोत आणि इथे पाहतोय की गेल्या अर्ध्या तासापासून सुमारे इथे जे दीक्षाभूमीवर अनुयायी आलेले होते त्यांनी आपला जे इथे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता सध्या जे दिसत आहे ते जाळपोळही केल्याचं आपल्याला दृश्यांमधून दिसत आहे। सेंटरिंगसाठी आणि खास करून पिल्लर उभे केल्यावर त्यांना पाणी मिळावं यासाठी जे इथे पोते लावण्यात आलेले होते ते बारदाने आता इथे एकत्र आलेल्या लोकांनी काढलेले आहेत आणि त्यांची आता जाळपोळ सुरू केलेली आहे। त्याचबरोबर सिमेंटिंग करण्यासाठी जे कठडे लावण्यात येतात आणि कॉन्क्रिटिंगसाठी जे सेंटरिंग लावण्यात येतं तेही इथून पूर्णपणे काढण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात इथे जे आहे ते नासधूस जी आहे ते इथे सुरू आहे मोठ्या प्रमाणात। मग त्यात महिला असतील पुरुष असतील सर्वच जे इथे अनुयायी आलेले होते त्यांनी आपल्या इथे आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः इथे येऊन जाळपोळ सुरू केलेली आहे। त्याचबरोबर आता जे सेंटरिंगचं आणि लोखंडी जे काम होतं त्याचीही नासधूस करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात इथे नासधूस करण्यात येत आहे। सुरुवातीला बॅरिकेडिंग काढण्यात आलेलं होतं ते पाडण्यात आलेलं होतं। त्यानंतर हे अंडरग्राऊंड पार्किंग जे सुमारे 10 ते 12 फूट खाली खोलवर जमिनीच्या खाली होते आणि जमीन खचू नये यासाठी जे लावण्यात आलेलं होतं सिमेंट ही येथील नागरिकांनी पाडलेली आहे। मोठ्या प्रमाणात आता इथे लोक एकत्र झालेले आहेत। शेकडोच्या प्रमाणात इथे लोक एकत्र झालेले आहेत आणि लाकडी जे काही इथे वस्तू आहेत त्याची देखील आता जाळपोळ इथे सुरू केलेली आहे। मात्र आता पोलिसांच्या आव्हानाला हे लोक किती प्रतिसाद देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तरुण तरुणी अबालवृद्ध त्याचबरोबर महिला देखील इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि त्यांचं जे आंदोलन आहे ते सुमारे अर्ध्या तासापासून सुरू आहे। मुद्दा एकच आहे की भूमिगत जी पार्किंग आहे ती पार्किंग इथे नको, पार्किंगची काय गरज आहे
कारण वर्षातून 4 इथे मोठे कार्यक्रम होतात. त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात जे आंबेडकरी अनुयायी आहेत किंवा दलित लोक समाजातील लोक आहेत ते इथे देशविदेशातून इथे येतात आणि ते येत असताना पार्किंग इथे वर्षभर नसतेच. जेव्हा दसरा असतो किंवा धम्मचक्र परिवर्तन दिवसाचे इथे कार्यक्रम असतो त्यावेळी पार्किंग ही जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पार्किंग ठेवल्या जाते. ही जी पार्किंग आहे ही वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी आहे. त्याचबरोबर ही पार्किंगच नको कारण बाकी इतर कुठल्याही मुद्द्याला इथे जे सौंदर्यीकरणाचं काम होत आहे त्याला येथील लोकांचा विरोध नाही आहे. फक्त केवळ मुद्दा आहे तो पार्किंगचा आहे. त्याला आता मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र झाले आहेत त्या पार्किंगच्या विरोधात. आज स्मारक समितीच्या जे काही सदस्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत सचिव आहेत ते यावर काय तोडगा काढतात किंवा NMRDA किंवा नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून हे निर्माण कार्य होत आहे ते यावर काय तोडगा काढतात. सरकार इथे काही मध्यस्थांची भूमिका घेतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या जे दिसतंय ते आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेले आहेत. त्यांच्या भावना स्मारक समिती समजतं की काय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. बघा त्याची माहिती मला मिळालेली आहे पण निश्चितपर्यंत पूर्ण ती माहिती आमच्याकडे नाही. पण मला असं वाटतं की दीक्षाभूमी ही आस्थेचा विषय आहे. तिथल्या जनभावनेचा आधार करून त्या पद्धतीचा त्या ठिकाणचा विकास व्हावा ही भूमिका सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे, आजही आहे. पण या पद्धतीचं विकासाच्या नावाने त्या श्रद्धेच्या जागेवर दीक्षाभूमीवर जनभावना लक्षात न घेता त्या ठिकाणी आपसात भांडणं करून घेण्याचा प्रयत्न जर सरकारचा असेल तो सरकारने थांबवावा एवढंच आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. बघा त्याची माहिती मला मिळालेली आहे पण निश्चितपर्यंत पूर्ण ती माहिती आमच्याकडे नाही. पण मला असं वाटतं की दीक्षाभूमी ही आस्थेचा विषय आहे. तिथल्या जनभावनेचा आधार करून त्या पद्धतीचा त्या ठिकाणचा विकास व्हावा ही भूमिका सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे, आजही आहे. पण या पद्धतीचं विकासाच्या नावाने त्या श्रद्धेच्या जागेवर दीक्षाभूमीवर जनभावना लक्षात न घेता त्या ठिकाणी आपसात भांडणं करून घेण्याचा प्रयत्न जर सरकारचा असेल तो सरकारने थांबवावा एवढंच आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. त्या जमिनीला धक्का लावण्याचं काम शासनाने का केलं हा मूळ प्रश्न आहे. कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा जो या शासनाचा प्रयत्न आहे आणि हे सगळं वास्तव नाकारून हे सगळं वेगळा नरेटिव्ह सेट करतायत. हा नरेटिव्ह नाही, हे वास्तव आहे. कशाला जायचं तिथे नको ते करायला आणि नको ते करायचं नंतर रडत बसायचं. ते ताबडतोब काम थांबवा. हे अंडरग्राऊंड रिझर्वेशन अंडरग्राऊंड पार्किंग बिर्किंग काय करायला जाऊ नका. करायचंच तर ते कुठलं पार्क आहे ना काय कस्तुरचंद पार्क एवढं मोठं पार्क आहे ना त्याच्या खाली करा ना काय करा विमानतळ करा आमचं काय म्हणणं नाही. पण दीक्षाभूमीला कुठेही डिस्टर्ब करू नका. मी असं आहे की झोपडपट्टीमध्ये राहतं कोण. मुंबईतल्या झोपडपट्टीचा किंवा कुठल्याही झोपडपट्टीचा सर्वे करा. 80% तुम्हाला मागासवर्गीयच सापडतील. 80%, 80 ने 90%. हजारो वर्षाचं दारिद्र्य दूर करण्यासाठी नोकरीच्या शोधात आलेले मागासवर्गीय मुंबईत राहणार कुठे. मग भीमनगर, बाबासाहेब नगर, फुले नगर, अशी सगळी नगरं जी ह्या महामानवांच्या नावाने निर्माण झाली ही सगळी माणसं तिथेच राहतात. अण्णाभाऊ साठे नगर. प्रशासनाला किंमतच नाहीये. ह्या प्रशासनाला ह्या लोकांना काही द्यावं आणि ह्यांचे रस्ते मोठे होण्यापासून रोखू नयेत असं काही दिसत नाहीये. त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. दलित, OBC, SC, ST काही नाही अर्थसंकल्पात.
कधी माणसं नाही आहेत का? त्यांच्या स्कॉलरशिप्स रोखतायत, बहुजन समाजाच्या शाळांचं एकत्रीकरण करताय, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा सगळ्या बहुजन समाजाला आणि खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सगळ्यापासून वंचित ठेवण्याचं काम आहे.